या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। माननीय सन्माननीय सदस्य महोदयांनी 4 प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय विचारलेले आहेत। यामध्ये अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला आणि सदस्य महोदयांना सांगू इच्छितो की शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर व्हावा, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तावेज सुरक्षित राहावेत म्हणून आपण सामान्य प्रशासन विभागानं अध्यक्ष महोदय 23/2/2023 रोजी एक आदेश काढला आणि सगळे शासकीय ऑफिस ई ऑफिस करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, सामान्य प्रशासन विभागाने 11 डिसेंबर 2024 ला एक पत्र काढलं आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 9 डिसेंबर 2024 ला बैठक घेतली आणि तसं संबंधित सगळ्या जिल्हा परिषदांना शासकीय ऑफिसना कळवलं की आपण ई ऑफिस प्रणालीचा वापर करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषदांनी, राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांनी 31 डिसेंबर 2024 जे परिपत्रक होतं त्या अनुषंगाने 1 जानेवारी 2025 पासून ई ऑफिस प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आणि तसं जिल्हा परिषदांनी ई ऑफिस चालू केलं, त्याचा प्रणालीचा वापर चालू केलेला आहे। आणि सांगायला मला अध्यक्ष महोदय आनंद होतो की जिल्हा परिषदेच्या 34 राज्यातल्या जिल्हा परिषदांनी ई ऑफिस प्रणालीचा वापर चालू केलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 3,55,000 ई फाईल आता तयार झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये काम ते उत्तम प्रकारे चालू आहे। आणि आपल्या मंत्रालयीन स्तरावर ग्रामविकास विभागानं ई ऑफिस प्रणालीचा वापर चालू केलेला आहे। अगदी माझं मंत्री ऑफिस सुद्धा ई ऑफिस चालू आहे। त्यामुळे जिल्हा परिषद आणि मंत्रालयीन स्तरावर ई ऑफिस प्रणालीचा वापर सध्या चालू आहे आणि त्यासाठी आपण प्रश्न जो विचारला, लागणाऱ्या यंत्रणा उपलब्ध करून देणार का? 100% शासन त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध करून देईल, त्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही। पंचायत समिती स्तरावर त्याचा वापर झाला पाहिजे अशा पद्धतीच्या सदस्य महोदयांचं म्हणणं आहे। पंचायत समिती स्तरावर सुद्धा याचा वापर झाला पाहिजे म्हणून संबंधित पंचायत समितींना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पंचायत समितींना सूचना दिल्यानंतर आता पंचायत समितीने ईमेल आयडी तयार करून घेण्याचं काम आता प्रक्रिया चालू आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे पंचायत समिती स्तरावर सुद्धा येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ई ऑफिस करण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला जाईल, त्या अनुषंगाने कामकाज चालू होईल। आणि दुसरा विषय आपण जो सांगितला की ग्रामपंचायत स्तरावर होणार का? आता ग्रामपंचायत स्तरावर जवळजवळ 18,786 ग्रामपंचायतीमध्ये NSICचे ईमेल आयडी उपलब्ध करून घेण्यात आलेले आहे। बाकीच्या उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये ईमेल आयडी उपलब्ध करून घेण्याचं काम चालू आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर ई ऑफिस चालू करणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे। आता ती शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याची प्रक्रिया आता सुरुवात केलेली आहे। त्यामुळं शासन ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात गंभीर आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि मंत्रालय स्तरावर ई ऑफिस चालू आहे आणि पंचायत समिती स्तरावर 3 महिन्यामध्ये चालू होईल आणि उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात शासन काम करेल। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।